हॅलो गाईड्स, आज आपण महाराष्ट्रामध्ये संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा आणि नान्नज दुमाला या गावी एक चांगल्या प्रकारचा न्यूवनचा रिझल्ट घेऊन आलेलो आहे. तुम्ही आता त्यांच्या शब्दात ऐका. हॅलो, मी विजया पांडुरंग चत्तर, नान्नज गाव, नान्नज दुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी एक मळ्यात राहणारी. ये काय ते ना आमच्याकडं सहज आले होते एक दिवस. माझं त्यांनी बघितलं ना, मला काहीच करता येत नव्हतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तुम्ही हे गोळ्या घेऊन बघा. मला खरंच पटत नव्हतं. मी खूप डॉक्टर केले, खूप औषधं उपचार खूप केले, आयुर्वेदिक मुंगश डॉक्टरकडून इकडून खूप गोळ्या घेतल्या. मला काहीच फरक पडत नव्हता. मग त्या म्हणे, ताई तुम्ही घेऊन तर बघा ह्या गोळ्या. मला खरंच पटलं नाही, पण मी एक दिवस विचार केला. हे घरचे माणसं म्हणे घ्या म्हणे, काय होत नाही, घेऊन बघ म्हणे. एक दिवस मी घेतल्या त्या गोळ्या. तर मी 4 तारखेला ह्या गोळ्या चालू केल्या. 15 ते 16 दिवस झाले असतील. मला पूर्ण म्हणजे असं पूर्ण नवीन शरीर झाल्यावानी परत मला इतका अनुभव आला ना. माझं इतकं म्हणजे मला कंबर, मान, मणके, सगळे हात पाय, डॉक्टर सगळे म्हणायचे सांधेवात झाला असे डॉक्टर म्हणायचे. पूर्ण हाडं वाढले सगळीकडं. पण ह्या जेव्हा मी गोळ्या घेतल्या ना, तेव्हापासून ना मला पूर्ण म्हणजे 70% फरक पडला, फक्त 16 दिवसामध्ये. यापूर्वी तुम्ही किती दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंट केली? संगमनेर, कानोडे डॉक्टर, मुंगश डॉक्टर, भरपूर पार नाशिक पर्यंत, पुण्यापर्यंत. तुम्हाला फारसा फरक पडत नव्हता? काहीच फरक पडत नव्हता. पण मला ह्या गोळ्यांपासून ना पूर्ण सगळे शहरातले सगळेच आजार पूर्ण बरे झाल्यासारखे वाटले. आता अजून तुम्ही किती दिवस घेणार आहे त्या गोळ्या? कमीत कमी मी हे 4 वर्ष झाले मला हा आजार होऊन. मी अजून ह्या गोळ्या ना कमीत कमी 4 ते 5 महिने घेणार. मग तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता? मी लोकांना असे सांगते आता का तुम्ही सुद्धा ह्या गोळ्या आहे ना चालू करावा. आयुर्वेदिक गोळ्या. कारण याच्यापासून काही त्रास नाहीये. पित्त वगैरे, डोकं दुखी, हात पाय मळमळ काहीच नाही याच्यापासून. आणि ह्या गोळ्यांचं असं वैशिष्ट्य, ज्या वेळेस आपण एक गोळी घेतो ना, त्यावेळेस आहे ना पूर्ण शरीरामध्ये कालो होते पोटामध्ये. किती 2 दिवस, फक्त 2 दिवसानंतर आहे ना ते आपले जे मधलं जे हे राहतं ना, ते बाहेर पडतं. म्हणजे उत्सर्जन मारतो. असं नंतर तुम्हाला हलकं वाटतं. जेवण वगैरे चांगलं घेतो, भरपूर जेवण, भूक पण लागते, कुठलाही त्रास नाही, काहीच नाही असं. ठीक आहे, थँक्यू.